सामना सुरू होतो. प्रवीण ओ पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चाललाय यावेळेला डीप पॉइंट रिझन मधून अडवण्यात यश मिळवलंय का पाहायचंय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडू ती आक्रमण सुरुवात केली सुनीलने. सुनील आणि शिवम ही जोडी. सुनील स्ट्राईकला, शिवम नो स्ट्राईकला. प्रवीणचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. 2 सामने जिंकलेत आपण बघितले तर यावेळेला अप्रतिम बॅटिंग झाली. एनडीसीसी संघ 2 सामने जिंकलेत. बाबूशाने देखील चांगली मराठी कॉमेंट्री केली मगाशी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. जमतंय. मराठी शिका. मराठी शिकलात तर महाराष्ट्रात टिकलात. चौकाराने खातं उघडलं. प्रवीण ओ फटका सुरेख आहे. स्टँड अँड डिलेच्या मध्ये मिड ऑफच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर. षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट चालला. जेव्हा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या धावफलकातील 14. काय बॅटिंग करतोय यावेळेला सुनील. अप्रतिम बॅटिंग करतो. लाजवाब बॅटिंग करतोय. जेबी संघ नाणेफेकी गमावली आहे पण बॅटिंग मात्र लाजवाब करतोय. आशापुराच्या अगेन्स्ट. रवी देखील थोडस आता खुश आहे बघा ना. राजा देखील खुश आहे. प्रवीण ओ पुन्हा हुक करायचा. चेंडू व्यवस्थित मिळेल होत नाहीये. तडमा फाईन लेगला चेंडू बीट करतोय वेगाने. चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. चौकार. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. महागडे षटक ठरतो यावेळेला आपण पाहू शकता प्रवीणचं. कोण दुर्वाचा घर हो येईल ना खालडीचा तो येईल गे. धावा 18. दमदार सुरुवात. त्रिमूर्ती प्रीमियर लीग आज पहिल्या दिवशीत विजय. आपण तर राकेश कुंभार खूप चांगली पंचगिरी गेली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ ना. असं वाटतं नाही की राकेश पहिल्यांदा मी तुम्हाला बघितलं मला आपण गुणलेख पंचांच्या भूमिकेत खूप चांगली पंचगिरी केली. पूल केलाय. पाठवला चेंडूला. यावेळेला आपण बघितले तर वाईडिश लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडला होता बॅटर बाद. पहिल्या षटकात धावा दिल्यात आपण तर प्रवीणने 18 धावा दिल्या. एक गडी बाद केलाय. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता यावेळेला. रामबीर. सुनील बाद झालाय. सुनील बाद झाला ना. रामबीर येतोय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण.
फटका चांगला यावेळेला का मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा अजून एक पॉवर पॅक फटका लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार 22 धावा दाखल करते. काय बॅटिंग करतोय बघा यावेळेला आल्या आल्या रामबीरने देखील चौकाराने खातं उघडलंय. बावीस धावा धावफलकातील लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बाबूच्या देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. उद्या सिद्दीक भावे असणार आहेत. अलीमकर आपण पाहू शकता कौदेवी साऊंड सर्व्हिस खर्डी खूप चांगली आपल्याला क्लिअरिटी आपण ते क्वालिटी देण्याचा ते देखील प्रयत्न करतात. या स्पर्धेत प्रथम पार्श्विक 30,000 रुपये, द्वितीय पार्श्विक 20,000 रुपये व चषक मालिकावीरसाठी चषक बॅट, गोलंदाजा शूज चषक, उत्कृष्ट फलंदाज शूज चषक, क्षेत्ररक्षक शूज चषक. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे यावेळेला विक्रम येतोय. विक्रम पाहिजे तर इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. शिवम पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. शिवम आणि रामबीर ही जोडी मैदानात पाहू शकता आपण. जेबीसी मंगेश प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून विक्रम देसाईगाव यांकडून स्ट्राईकला शिवमला आपण पाहू शकता. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता यावेळेला पंच वाईट चिखून करतायत. अवंतदाने भर दर्शक वापरताय 23 धावा 23 धावा दाखल करते. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुट गेला पंच केलाय. स्वीपा कव्हरला चेंडू सीमारेषा पार षटकार. काय फटका टाकला जवाब फटका ऑफ क्लासिकल फटका. इनफिल्डच्या वरून उडवला स्वीपा कव्हरला बीट गेलं चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार धावसंख्या 29. जेबीसी मंगेश प्रतिष्ठान मंगेश इलेव्हन प्रतिष्ठान संघ बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर विक्रम, स्ट्रायकरला शिवमला आपण पाहू शकता. शिवम देखील चांगली बॅटिंग करतोय. विक्रम राईट आर्म उर्धकडे मार्ग फुल टॉस आहे पाठवून दिला यावेळेला आपण तर मेजवान येते लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार चौकाराने धावसंख्या वाढते आणि हा येणारा चेंडू फिट असणार आहे. एकूण 5 धावा मिळणार आहेत आणि येणारा चेंडू फ्री 34 झाले आहेत. त्रिमूर्ती प्रीमियर लीग वर्ष 9 8 वर्ष ही स्पर्धा आपण तर डोंबिवली विभागात झाली पण आता बघितलं तर ठाणे विभागात आली. अजित सिंग मला वाटतं उद्या इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. अजित सिंग धावा झाल्या 34. विक्रम फ्रीचा चेंडू स्ट्रायकरला पण यावेळेला पाहू शकता. शिवम राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. हो पूल केलाय पाठवलाय मिड विकेटला यावेळेला खूप उंच लांब षटकार. धाव संख्या आपण पाहू शकता 40. धावा
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. काही झाडांना आले बघ ना आता. कर्जच्या झाडाला पाला देखील नवीन आलाय. नवीन पालवी वसंत ऋतूमध्ये. विक्रम गोलंदाजी मार्कॉस टाकला. शिवम 40 धावा. फुलटॉस. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धाव फलकाती 41. 8 चेंडू मध्ये 41 धावा. रवी पवार आमचे गुणलेखक. वाईट कॅन्सल आहे का? म्हणजे 40. डॉट बॉल आहे. यस. अजयला आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. विक्रम तो शिवम. हो पूल केलाय. फटका चांगला. मिड विकेटला वेगाने चाललाय. सीमारच्या पार षटकार. 46. दहा चेंडू मध्ये 46 धावा. किती धावा होतील आता? 100च्या जवळपास होतील वाटतं. चांगली बॅटिंग करतो शिवम. जेबी संघाने एक सामना गमावलाय त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. त्याच प्रयत्न बॅकफुट गेल्या. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीप पॉइंट. सीमारच्या पार चौकार. 50 धावा. धाव फलकाती लागल्यात. 11 चेंडू 50 झालेत. नाही तर रवीच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसतोय कारण 51-50 झालेत ना 11 चेंडू मध्ये. म्हणजे अजून 19 चेंडू अजून बघितलं तर 25 चेंडूचा खेळ बाकी आहे. रवी तो शिवम. पुण्याचा लिडिंग एज आहे. झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतला. एक्स्ट्रॅक्शन बॅटर बाद. यश मिळाला अखेर करापर्यंत. विक्रमला बाद व्हावं लागतंय. शिवमला नवीन बॅटर तर रवी आणि रामगिरी जोडी मैदानावर. शंकर आलेत. रवी दिवाकर. स्ट्राईकला रामबीर. शंकर येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेतोय. 50 झाल्या 2 षटकामध्ये. 45 रनी. शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. चक्री वादळ बघा मैदानावर बघायला मिळत आहे. वादळापूर्वीची शांतता आपल्याला बघायला मिळाली होती. आता वादळ आलंय. चक्री वादळ टर्न मारेल. टर्न मारेल. टर्न मारेल. टर्न मारेल. हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता. बॅटर बाद. आम्हाला माहिती टर्न मारणारच आहे तिथून.
रामबीर बाद होतोय. आता पाहायचा नवीन बॅटर कोण येतोय. शिवा आणि रवी जोडी. शंकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता शिवा आल्यात. शिवा पाचा कशाप्रकारे बॅटिंग करतो आता इथून. रवीला यश मिळतो का पाचा अजून एक. ओ लाईन पावी लागणार. पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या धावफल करते 51. 50+ धावा झाल्या आहेत. टीडी आपण पाहू शकता त्रिमूर्ती प्रीमियर लीग TPL. पूल केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 52 धावा. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी शंकरच्या माध्यमातून. हो चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. हो बागपडे जाऊन कट केला यावेळेला. चेंडू गलीमधनं वेगाने चाललाय थडमांच्या दिशेने. षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल कधी फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 53 ने चांगली गोलंदाजी केली शंकरने या षटकामध्ये. रवी आणि आपण आता शिवाला मात्र बांधून ठेवलं तर धावा येत नाहीत. 2 षटकामध्ये आपण आता 50. आता 3च धावा दिल्या आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल नेम्स प्रवीण आलंय. स्ट्राईकला रवी दबेला आपण पाहू शकता. रवी द्वेकरला आपण पाहू शकता. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. कॉर्बॅनचा अपील केलं तर डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली वापसी बघायला मिळते. पूल केला यावेळेला. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला. एकच धाव. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 54 धावा. धावा येत नाही जाता. आपण आता JB संघासाठी ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा 2 षटकात 50 आल्या. पण त्यानंतर बघा आपण तर शिवम बाद झाला. सुनील बाद झाला. स्ट्राईकला रवी बाद झाला. आपण तर रामबीर बाद झाला. तर शिवा आणि रवी जोडी. ओ चांगला चेंडू गर्र करून भावऱ्यासारखे फिरले बघा शिवा. डॉट चेंडूची समाप्ती. 4थं षटक प्रगती पथावर. चांगली वापसी केली मिदरमध्ये यावेळी आशापुरा संघाने. आशापुराने आता खूप चांगली वापसी केली. प्रवीण ओ यष्ट्या उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर चेंडू मिडल स्टंप उखाडलाय. बॅटर बाद. शिवा बाद होतोय. राकेश आलेत. राकेश
शिवा बाद झाल्यात. राकेश आलाय. काय गोलंदाजी करतो बघा. पलट वार केला. 2 षटकामध्ये अधिराज्य गाजवलं होतं जेबीसी मंगेश प्रतिष्ठा संघाने. त्यानंतर आशापुराने पलटवार केलाय. आता 4थं षटक प्रगतीपथावर 54 धावा करत त्या षटकात 3 षटकात 3 धावा आल्यात. प्रवीण पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात महागडा ठरला. नवीन बॅटर तर राकेश येतोय. एक राकेश कुंभार आमचे पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. हवेची झुळूक देखील येते. वारा वाहतोय आता. चांगली संकल्प. लीडिंग एज झेलची शक्यता आहे. यष्टीरक्षकाने झेल घेतलाय. अजून एक यश मिळतोय प्रवीणला. बॅटर बाद. हॅट्रिकचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. प्रवीण बॅटर आलाय. नवीन योगेश आलाय. चांगला चेंडू. चांगला चेंडू. वेगवान चेंडू. षटक इथे आपण तर संपतोय. एकच रन दिले. जर गोलंदाजी आवडण्याचे प्रवीणची टाळ्या होऊन जाते. म्हणजे 2 षटकात विचारलं गेलं तर 50. नंतरच्या 2 षटकात फक्त 4 धावा. काय पलट वार केलाय आशापुरा संघाने. 54 धावा राकेश. 2 षटकात 50. 2 षटकात फक्त 4 पलटवार. हेच तर क्रिकेट आहे ना. आता अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर अजून 2 सामने असणार आहेत. फुलटॉस चेंडू. झेलची शक्यता. अजून एक बॅटर बाद. रवीला मैदान सोडावं लागतंय. शंकरला यश मिळतंय. नवीन बॅटर येतो यावेळेला. कोणला बॅटर? रिंकू आलाय. रवी बाद होतोय. रवी दुबेक कडनं आशा होत्या मोठ्या. बॉल कोण आहे? शंकर आलाय गोलंदाजी मार्कवर. चांगली चेंडू. चांगला चेंडू. चांगली गती. पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणलाय शंकरने. रिंकू आलाय. चांगली गोलंदाजी करतो शंकर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. काय वापसी केली यार आशापुराने. चांगला चेंडू. शरीराचा वेध घेतला यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली होती. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता 55. पंच जरा खून करा. लेग बाय बाय. येस. नाही दशरथ पाटील असते तर मगाशी बाबूशाम बरोबर म्हणा की दशरथ पाटील काहीतरी बनवले असते पंचांना. त्यांना कशाला ठेवलंय. नाही गवत उपटायला. फटका हवेमध्ये. स्टँडर्ड डिलोच्या मध्ये पाठवून दिलाय. योगेशने चेंडूला लॉंग ऑन सीमाच्या षटकार. 61. या षटकात धावा येतात आता. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. प्रथम क्रमांक 30,000 चषक. द्वितीय क्रमांक 20,000 चषक. मालिकावीर चषक बॅट. उत्कृष्ट गोलंदाज शूज चषक. उत्कृष्ट फलंदाज शूज चषक. उत्कृष्ट शूज चषक. नाही आशापुराचा थोडासा 12वा खेळाडू तर नाराज दिसतोय. नाराज व्हायचं नाही बिलकुल नाही.
त्रिमूर्ती प्रीमियर लीग आपण खेळतोय. ओर पिच मिळाला आणि योग्यच्या पट्ट्यात आला, स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवून दिला प्लॉटच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषावर षटकार. 61 5वं षटक प्रगती पथावर आहे. 5व्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. शंकर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, वापसी करतो का पाहायचंय. स्टॅकेल योगेश, फटका चांगला यावेळेला पुन्हा एकदा. ओ चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. 65 धावा. पुन्हा उंच गेलाय, स्टँडर्ड दिल्याच्या मध्ये पाठवून दिला, यावेळेला स्लॉट मध्ये आला, ब्लॉकच्या बाहेर षटकार. 71 या षटकात धावा आल्या तब्बल. शंकरच्या बघा 3 चेंडू मध्ये काही धावा नव्हत्या, पण 3 चेंडू मध्ये 16 आल्या. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली होती, पण 16 आल्या. 71 झाल्यात. अशा पुरा संघासमोर कितीचं टार्गेट ठरतं पाहायचंय. मनोज आला गोलंदाजी मार्कवर. मनोज हो बागपट गेला, स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पॉइंटला चेंडू वेगाने सीमारेषा पार, थोडासा डायव्हर्ट बघा चेंडू कसा झाला. चौकार. धावसंख्या दाखल करते पुढे पाहू शकता यावेळेला 75 जेबी संघ. बॅकफुट गेल्या, कट केला, यावेळेला झेलची शक्यता होती, पॉइंटला झेल सोडलाय. धावसंख्या 1 ने पुरुष लागते जेबी संघाची. 1च धाव. मनोजेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता योगेश आणि रिंकू ही जोडी. धावा झाल्यात. 76 माफ करा. सायकल योगेश ओ खोदून काढला, पुन्हा त्या चेंडू मिळाला, चाललाय लॉंग ऑनला चेंडू. क्षेत्ररक्षक येतो, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. चेंडू कलेक्ट केला नाही, फेकी खूप चांगली होती. 78 धावा. 78 धावा.
अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मनोज ती योगेश व हवेमध्ये चेंडू या वेळेला पॉइंटला. बॅटर वाट अखेरकार यश मिळालं मनोजला. फटका यावेळेला खूप चांगला आहे. पुन्हा एकदा आपण डीप पॉइंट मधून चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 82 धावा नव्हत्या, त्या धावा आल्या आहेत. पहिल्या पाचव्या षटकात 18 आणि आत्ता धावा आल्या 17 आले होते आणि आत्ता धावा आल्या तब्बल 9. 17 आणि 9 म्हणजे 26 आल्या आहेत. 82 56 होत्या, अजून ऍड करायच्या आहेत. 82 झाल्यात. बॅटर बाद 82 झाल्यात. 83चं लक्ष 13.83 सरसन धावा करायच्या आहेत. होतील धावा 83 देखील, कारण हे मैदान म्हटलं तर इथे कोणतेही धावसंघ सेफ नाहीये. चला अशा पूर्वात 83 धावांचं लक्ष. जेबी संघ लगेच सेपरेशन लावून घ्या. खल्लू जरा 1 मिनिट यायचं आपण.
83 ची गरज आहे. 13 आपण बेहतर 83 करायचे आहेत. 83 करायचे आहेत. 13.83 च्या सरासरी करायच्या आहेत. ची गरज आहे. 13.8च्या सरासरी धावा करायच्यात. 13.8च्या सरासरी धावा करायच्यात. 8.33च्या सरासरी धावा करायच्यात. नवीन बॅटर आपण मैदानात पाहू शकतो यावेळेला. शंकर आणि प्रवीण जोडी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला. राजू येतोय. राजू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला शंकर, नो शकला प्रवीण. 83चं लक्ष. 13.8च्या सरासरी धावा करायचा. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला. पंच वाईट चिकून करतायत. एकने खातं उघडलं ते. अजून एक शरीरापासून दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. नाही, योगेशने काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 4थ्या आणि 5व्या आणि शेवटच्या षटकामध्ये 26 धावा आल्या. राजा उडवलाय चेंडू यावेळेला. उंच गेलाय. मिड विकेटला घेलची शक्यता आहे. पंचांचा इशारा काय तो याचा पाहायचा यावेळेला. षटकार. अंदाज चुकला आणि चेंडू सीमा शाबाद. षटकार. राजा गोलंदाजी मार्ग. फुलटॉस होता यावेळेला. बॅटर बाद आणि पायचीत आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयावरती कोणी अपसेट घेऊ नका. बॅटर बाद आहे. बॅटर बाद आहे बघा. 30 पंचांनी देखील पाहिलंय. पहिल्या गडी बाद झालाय. 7 या धावसंख्येत अशा प्रसंगाचा प्रवीण बाद झालाय. शंकर आणि राज ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. राजाला यश मिळालंय. नाही, चेक करा आपण. पंच राकेश कुमार आहेत, लगेच सांगतात तुम्ही पहा. राजा गोलंदाजी मार्कवर राईट अप ओर तिकडे मार्क होतोय. हो, चांगला चेंडू. सन्मान दिला यावेळेला मनोजने. नाही, राजने सन्मान दिलाय.
राकेश कुंभारे लगेच सांगितलं बघा तुम्ही बघा बॅटर बाद आहे. त्यामुळे राजेल खात्री पटली प्रवीणला देखील. हो फटका यावेळेला सुरेख आहे सरळ आमच्या समालोचन कक्षावरती षटकार. राजच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या 13. धावा. राजू राजा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता राज. पुणे ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते. एक धाव कंप्लीट केली. ते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या बेला 14. पहिल्या षटकाच्या समात एक चांगली सुरुवात अशा प्रसंगाने दिली. कारण 13च्या सरासरी 13.8च्या सरासरी धावा करायचे म्हणजे जवळ जवळ 13.5च्या जास्त, पण इथे 14 धावा पूर्ण केल्यात. चौथ्या धावा आहेत फलकार्थी. चला फास्ट घ्या. 3 वाजले आहेत बघा. चं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर येते. यावेळेला आपण पाहू शकता लिली एक लिली थॉम्सन ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज. हा लिली पाहिजे तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. लिलीचा वेगवान चेंडू होता. पंच 9 ची खून करतात. येणार चेंडू फ्रीट. धावसंख्या 15. स्ट्रायकला बॅटर कोणी स्ट्रायकला कोणी राजला आपण स्ट्रायकला पाहू शकता. राज आणि शंकरी जोडी. लिली गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओर तिकडे मार्क. फ्रीटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. अरे मैं इधर हूँ देसाई पडलेगा सबेरे सबेरे. लिली गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला राजला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला खेचला. वाईडिश आपण तर वाईडिश लॉंगरला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक ने धावसंख्या वाढते. तसं का फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16. मॅच बॉल घ्या. मॅच बॉल घ्या. शंकर मॅच बॉल आला बघा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला लिली तू शंकर. फटका चांगला स्टँड दिल्याच्या मध्ये पाठवून दिला. यावेळेला चेंडूला 1 बाव. चेंडू चालला यावेळेला पण तर षटकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. शेवटचं षटक स्वर्गीय रतन बॉस त्याच्यामध्ये उमेशने उमेश पिंट्या मिडल षटक टाकलं. अभिनंदन त्याचं. लिली गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. शंकर फुलटॉजे पाठवून दिला बॅटने स्वीपच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्कोअर लेग्स ही वर्षाबार. षटकार. 28 धावा.
तो शंकर चांगली बॅटिंग करतो शंकर देखील. तो बॅटची आतली कडा इथे एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. बिग विकेट इनसाइड एज. 28 धावसंख्यात करत 83चं लक्ष आहे. शंकरला तशा प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं. लिलीला यश मिळाले. नवीन बॅटर तर यावेळेला आपण पाहू शकता मिथुन. मिथुन आलाय. शंकरनी चांगली बॅटिंग केली. मिथुन आवणे लिली गोलंदाजी मार्कवर सायकल बॅटर मिथुन. ओ डॉट चेंडूची समाप्ती. रिंकू आलाय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. आपण पाहू शकता यावेळेला राज आहे. 28 झाल्यात. 24 चेंडू मध्ये अजूनही विचार केला तर 83 ची गरज असताना 28 झाल्यात. म्हणजे 55 ची गरज येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. रिंकू चला पास किया जरा. 55. रिंकू गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षांकडून. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 23 चेंडू 55 होतील. खरं 2 षटकामध्ये 27 आले तर 55 काय होणार नाही 4 षटकामध्ये. रिंकू गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्व कडे मार्क होतो स्ट्राईकला राज. ओ लॉफ केला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफरून क्षेत्ररक्षक आलाय. गुड कॅच. मॅचची गोल्डन विकेट. राज बाद झालाय. यश मिळलं रिंकूला. बॅटर बाद. विक्रम आलाय. 28. 22 चेंडू 55 होतील धावा. चला लवकर लवकर लवकर. नाही कोणीही भांडण करायचं नाहीये. त्रिमूर्ती प्रीमियर लीग आहे. TPL. धावा. स्ट्रायकरला बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता विक्रम. रिंकूला यश मिळालं. रिंकू राईट आर्म ओव्हर द गड मारत होते.
टॉस आहे, पाठवला आल्या मिड विकेट सीमारच्या बाहेर, षटकार. धावसंख्या फक्त 34. राज आता तुम्ही बाद झालेत, कोणत्याही प्रकारचं संभाषण करू नका, कारण पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन नाही. समजतं सर्वांना मराठी समजतं. मराठी समजणारे. ओ यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, पंच वाईटची गुण करत आहे. धावसंख्या दाखल कधी 35 झाले आहेत. 43ची अजूनही गरज आहे. पस्तीस धावा. ऑन साईडला टर्न केलाय, वेगाने चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमाच्या पार, चौकार. 39 धावा. चला मॅच सुरू करा, आपण मॅच सुरू करा. एकोणचाळीस धावा. चला मॅच सुरू करा. 44ची अजूनही गरज आहे. या वेळेला पंच पुन्हा एकदा आमच्याकडे फिरतायत, सांगतात वाईट चेंडू. 40 धावा. फुलटॉने लॉफ केलाय, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या वर, षटकार. 46 धावा. चला आशापुराचे खेळाडू बसून घ्या आपण. 46 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 झाल्या आहेत. खरं 83च्या लक्ष्य असताना 46 झाल्या आहेत. उर्वरित समीकरण सेहेचाळीस धाबा झाले. कारण 83ची गरज असताना 37ची गरज आहे. सेहेचाळीस धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू 37ची गरज आहे. मॅच संपली नाहीये बघा अजूनही. 18 चेंडू मध्ये 37ची गरज आहे.
18 चेंडू 37 ची गरज आहे. मॅच संपली नाही, 12च्या ससाने धावा करायच्यात. अशा प्रकारे संघाला इथून चान्स आहे जिंकण्यासाठी. का बॅटिंग करतोय आपण तर मिथुन आणि विक्रम ही जोडी. विक्रमला आता स्ट्राईक, मिथुनला स्ट्राईक आहे, विक्रम नो टाकलाय. नाही, विक्रमने एक षटकार मारलाय, आशा पल्लवित केल्यात. 3 षटकामध्ये 46 झाले आहेत, तर 3 षटकामध्ये 37 का होणार नाही. गोलंदाजी मार्कवर येतोय लिली ना, लिली आलाय. लिली तो मिथुन. ओ डॉट चेंडूची समाप्ती. मिथुनला यावेळेला काय करायचं, जास्तीत जास्त स्ट्राईक विक्रमला द्यायचे. नाही, विक्रमकडे ती ताकद आहे. आता येणारे 17 चेंडू 37 ची गरज आहे. लिली ओ फटका चांगला यावेळेला. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय, वाईडिश लॉंगॉर क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 48. 35 ची गरज आहे. 35 ची गरज आहे. 35 ची गरज आहे. लिली मिथुन शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू. तर यावेळेला हवेमध्ये मिड ऑफला झेल पकडला जातोय. बॅटर बाद. येणारे 15 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर इथून अजूनही 33 ची गरज आहे. 35 ची गरज आहे. 35 ची गरज आहे. 15 चेंडू 35. मिथुनने बॅटिंग चांगली केली नाहीये. त्याचा येणारा बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नवीन बॅटर येतोय, मनोज येतोय. मनोज आणि विक्रमी जोडी. 15 चेंडू धावा हव्यात 35 होतील. कारण एका 2 षटकामध्ये आपण 28 झाले होते. 35 का होणार नाही. 2 मोठे फटके मारावेत लागणार आहेत. नाही, नीली चांगली गोलंदाजी करतोय. आता मनोज पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतोय. तर विक्रमला स्ट्राईक येत नाही. विक्रमने एक षटकार मारलाय, सामन्यामध्ये वापसी केली आहे. ओ वेगवान चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. 14 चेंडू आणि धावा हव्यात त्यापर्यंत 35. मनोजला स्ट्राईक पाहिजे. मनोजला स्ट्राईक द्या. उडवला यावेळेला. उंच गेलाय, लांबी प्राप्त करताना पाहायचंय. लॉंग अपला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. 13 चेंडू 35 ची गरज आहे. 13 चेंडू 35. लिलीने खूप चांगलं षटक हाताळलंय. सुनील आलाय. चेंडू 35. हा चेंडू फार महत्वाचा आहे. नवीन बॅटर तर सुनील. इथून जर षटकार आला तर वापसी मजा येईल मॅच मध्ये. तर याईंनी धावा येतील. मग लिली चांगली गोलंदाजी करतोय. फटका यावेळेला खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डॉट चेंडूची समाप्ती. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 35 ची गरज आहे.
12 चेंडू 35. राजा गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला यावेळेला सेफ झोन मध्ये चेंडू पडतो. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. राजा आलाय गोलंदाजी 52 धावा. राजू आलाय. मार्कवर स्ट्राईक केला आपण विक्रमला पाहू शकता. उडवलाय स्टँड अँड डिलेच्या माध्यमातून पाठवून दिलाय वाईड इश लॉंग ऑन सीमाच्या बाहेर. षटकार 58 धावा. धावा मॅच मध्ये वापसी केली विक्रमने. राजावरती अटॅक करतोय. जबरदस्त बॅटिंग लाजवाब बॅटिंग करतोय. 58 झाल्यात. राजाने 2 मोठे पटके मारल्यापर्यंत यावेळेला विक्रमने राजाच्या आगे एक चौकार एक षटकार. इथून पाहिजे अजून एक मोठा फटका येतो का. मॅच खुली करतो का पाहिजे. 10 चेंडू 25. ओ खूप चांगला चेंडू खूप चांगला चेंडू. 9 चेंडू आता धावावेत 25 होतील. विक्रमला स्ट्राईक पाहिजे कारण विक्रम करत ती ताकद ती गुणवत्ता आहे. या 3 चेंडू मध्ये त्याला आता 2 मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे आणि नंतर मात्र स्ट्राईक त्याच्याकडे ठेवणं फार गरजेचं आहे. राजा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और तिकडे मार्क होतोय. ओ लाईन पावी लागणारी यावेळेला पंच दंडित करताय. आता येणारे आपण तर 9 चेंडू धावा हव्यात. आपण तर 24 होतील धावा. आशापुरा संघाच्या खेळाडू सांगतात की राजाला उभं राहायचंय. राजा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विक्रम. फुलटॉस होता यावेळेला फायदा उचलला नाहीये. षटकाराचा हा चेंडू मिस झालाय. 10 चेंडूची समाप्ती. आता येणारे 8 चेंडू 24 ची गरज आहे. 8-24. ध्रुवा सलीमकर देखील बघा थोडासा भोजनाचा आनंद घेत आहेत. थोडासा उशिरानं भोजन आलंय. राजा विक्रम. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. झेल होते का पाहायचंय. मॅचची गोल्डन विकेट बॅटर बाद. बिल्लू आले आहेत. नाही बिल्लूची शरीरयष्टी खूप चांगली आहे. पण बिल्लू काय करता इथून. नाही विक्रमने जबरदस्त बॅटिंग केली. मॅच मध्ये वापसी केली होती. लिडिंग एज झाला. अजूनही 24 ची गरज आहे. चेंडू बाकेत 7 चेंडू 24 होतील धावा. हा षटकार जर आला ना इथून तर मजा येईल मॅच मध्ये. राजा ओ फटका चांगला बिल्लूचा. झेल होत. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. हा चौकार पाहिजे होता. 60 धावा झाल्यात. 22 ची गरज आहे. 23 ची गरज आहे इथून. एक आलंय. अंतिम षटकामध्ये 23 पाहिजेत. इथून 23 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 3 षटकार 1 चौकार.
अंतिम षटक प्रगती पथावर आहे. चला 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 जरा वेळ कमी घ्या. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत म्हणजे 24 षटक अजूनही खेळवायचे आहेत. राकेश आलेत. डॉट चेंडूची समाप्ती. लिडिंग एज आहे. विकेट टाकला ना. 23 पाहिजे. नॉनव्हेज 5 बॉल 23 पाहिजे. पिल्लू स्ट्राईकला ना. नाही पिल्लूच आवड झाला. ओ फटका चांगला यावेळेला उडवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमाच्या बाहेर. षटकार. छोटे 66 धावा. बॅटर कोण आहे आशापुरा. सुनील आलाय. सुनील आहेत दोन्ही. किती बॉल किती पाहिजेत. 4 बॉल 17 पाहिजे. 17ची गरज आहे. 4 चेंडू मॅच आहे. सुनील ओ लिडिंग एज झेलची शक्यता. बॅटर बाद. 3-17. विकेट. लास्ट बॉल आहे. आणि विकेट पण लास्ट आहे. रवीचं लक्ष बघा किती चांगलं आहे. आता इथून 17 धावा पाहिजेत. जिंकता येणार नाही मॅच. अशा प्रमाणे प्रयत्न खूप चांगले केले बाबूशा. राहुल येतं अंतिम जोडी मैदानावर. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. मिड विकेटला चेंडू चाललाय आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय जेबीसी मंगेश प्रतिष्ठान संघाने. अभिनंदन.